आज मार्केटमध्ये आपल्याला एक शॉर्ट कवरिंग बघायला मिळाली. आता याला तेजी म्हणणार नाही मी, कारण आता ही शॉर्ट कवरिंग आहे. आणि आपला जर काल परवाचा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल त्यामध्ये मी आपल्या सर्वांना सांगितलेलं होतं का आपल्याला एक शॉर्ट कवरिंग अपेक्षित आहे, कारण त्या ठिकाणी पुट कॉल रेशो जो आहे तो एकदम ओव्हरसोल्ड झालेला होता. आणि आज ही जी मस्तपैकी रॅली आपल्याला अनुभवायला भेटली, ह्या रॅलीची मजा जी आहे आज ती आपण घेतली. आणि आता पहिल्यांदा अर्थातच आपल्याला एक काम करायचं आहे. जर चॅनलवरती आपण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर जो आपला टेलिग्रामचा पेड ग्रुप आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिली, त्या लिंकवरती जाऊन आपला टेलिग्रामचा पेड ग्रुप जॉईन करा. ओके. तर आज आपण पहिल्यांदा बघूया का आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण कुठले कुठले ट्रेड आपण त्या ठिकाणी दिलेले होते ते मी तुम्हाला आता या ठिकाणी एकदा दाखवतो. आणि मग आपण बघूया मार्केटची दशा दिशा काय असणार आहे. तर इथे आपण बघू शकताय का आजची जी काय पोझिशन आहे त्या पोझिशनमध्ये आपल्याला जे सगळ्या गोष्टी या ठिकाणी दिसतात बघायला. आजचा जो टोटल सगळा प्रॉफिट जर बघितला तर फक्त साधारणतः एका एका लॉटमध्ये जो प्रॉफिट मी जनरेट केलेला आहे तर तो आहे जो 12,773 रुपयाचा प्रॉफिट आहे. पण आज आपण आपल्या जर टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती आपण काय काय ट्रेड दिलेले होते ते मी तुम्हाला आता ह्या ठिकाणी सांगणार आहे. ओके. पण आज एकंदरीतच जी आपल्याला शॉर्ट कवरिंग बघायला भेटली ही आता टिकाऊ आहे का टाकाऊ आहे ते आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. आणि जर आपला टेलिग्राम चॅनल अजून आपण समजा जॉईन केला नसेल तर आपला टेलिग्राम चॅनल फ्रीमधला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेली आहे. आणि कोणाला जर पेड चॅनल समजा जॉईन करायचं असेल तर त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिली आहे. धनमध्ये जर तुम्हाला डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर त्याची तुम्हाला लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. धनमध्ये तुम्हाला डीमॅट अकाउंट ओपन करण्याचे असंख्य फायदे आहेत. ब्रोकरेज 20 रुपये आहे. त्यानंतर तुम्हाला MT फॅसिलिटी आहे आणि तुम्हाला एकाच वेळेस तुमच्या याच्यावरती म्हणजे तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती लॅपटॉपच्या स्क्रीनवरती जो 8 चार्ट एकाच वेळेस लावता येतात. तुम्हाला त्या ठिकाणी स्कॅल्पिंग करता येते, परत तुम्हाला सुपर ऑर्डर लावता येते, बऱ्याचशा काही फॅसिलिटीज ह्या ठिकाणी आहेत. ओके. तर मग आता एकंदरीतच आज आपण आपल्या ह्या चॅनलवरती काय काय माहिती दिलेली होती बघा. हा जो आपला ग्रुप आहे, आपला ग्रुप हा ऑल इन वनचा ग्रुप आहे. आणि ह्या आपल्या ऑल इन वनच्या आपल्या ग्रुपमध्ये आपण ह्या ठिकाणी बघूया काय काय आपण त्या ठिकाणी सगळे ट्रेड आपण दिलेले होते. ओके. आता हे जर ट्रेड आपण बघितले तर त्या ट्रेडमध्ये तुम्ही इथे या ठिकाणी बघू शकता. थोडं मला मी इकडे सरकवतो. ओके, ठीक आहे. आता इथे बघू शकता तुम्ही काय काय दिसतंय आपल्याला. इथे आपण काय काय ट्रेड घेतलेले होते. तर इथे आपण जे ट्रेड आपले होते ते ट्रेड एकदा तुम्हाला मी दाखवतो बघा. 16 तारखेला आपण काय ट्रेड दिला होता. 16 तारीख, ठीक आहे. तर आपण पहिला एक आपण ट्रेड दिला होता त्या ठिकाणी जो म्हणजे मी जो घेतला होता तो ट्रेड फक्त मी आपल्या ग्रुपवरती शेअर केला होता. तो होता आपला त्या ठिकाणी श्रीराम फायनान्सचा कॉल 18 रुपये टार्गेट 24 आणि 31. तर हा जो 25 पर्यंत त्यांनी टॉप मारला, तोही ट्रेड आपला त्या ठिकाणी झाला, हिट झाला. त्यानंतर आपण निफ्टीचा जो एक कॉल आहे तो कॉल आपण आपल्या ग्रुपवरती शेअर केला होता. तो होता आपला हिरो कॉल. कुठलाही SL मी त्या ठिकाणी मेंटेन केला नव्हता. टार्गेट माझं पहिलं होतं 200, दुसरं टार्गेट होतं 250. यांनी जो टॉप मारलाय 252 रुपयाचा टॉप यांनी त्या ठिकाणी मारलाय. आणि म्हणजे त्या ठिकाणी आपलं जे टार्गेट आहे ते टार्गेट आपलं त्या ठिकाणी हिट झालेलं आहे. ओके. आणि त्यानंतर आपण जो आणखीन एक घेतला होता ट्रेड, आणि तो ट्रेड आपण घेतला होता बँक निफ्टीचा कॉल. तोही आपला होता त्या ठिकाणी. कुठला कॉल होता तो आपला हिरोच कॉल होता 451 आणि टार्गेट त्याचं होतं 600. आणि हा जवळजवळ 800 रुपयापर्यंत गेला. तोही आपला कॉल त्या ठिकाणी सुपर डुपर हिट झाला. त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही हा आपल्या याच्यावर श्रीराम फायनान्स प्रॉफिट बुक केलेलाचा हे त्या ठिकाणी टाकलेलं, त्यामध्ये आपल्या याच्यावर स्क्रीनशॉट. कोल इंडिया आपला 495 आणि त्यानंतर त्याचं टार्गेट 7.5 रुपयापर्यंत तो गेलेला होता. त्यानंतर पुढे आलं तर आपण त्या ठिकाणी क्रूड ऑइलचा जो कॉल आहे तो कॉल आपण या ठिकाणी दिलेला होता 143. आता तो साधारणतः 175 आता करंट रेट त्याचा चालू आहे. ओके. आणि त्यानंतर आपण इथे परत बघू शकता बँक निफ्टीचा कॉलचा प्रॉफिटचा त्या ठिकाणी मी टाकले स्क्रीनशॉट, निफ्टीच्या कॉलचा स्क्रीनशॉट टाकलेला आहे. नंतर हा इंटरग्रुपचा आपण त्या ठिकाणी आपल्या याच्या स्विंग ट्रेडिंगसाठी आपण दिलेला आहे तो. तर बघा, ह्या अशा प्रकारे आपण आपल्या ग्रुपवरती जे ट्रेड मी घेत असतो ते ट्रेड मी तुमच्याबरोबर शेअर करत असतो. ओके. तर मग आता एकंदरीतच आपण आता बघणार आहोत का मार्केटमध्ये आज नेमकी FII ने काय केलेलं आहे ते आपण ह्या ठिकाणी जाणून घेऊ.
आणि मग त्याकरता आपण जाऊया आपल्या वेबसाईटवरती जाऊया. तिचं नाव आहे आपलं स्टॉक एज. आणि इथे आपण येऊ. एकदा आपण आल्यानंतर बघूया काय काय दिसतंय, आजची मार्केटची दशा दिशा, FIDI ची ऍक्टिव्हिटी काय आहे ते आपण ह्या ठिकाणी जाणून घेऊ. तर FI ची ऍक्टिव्हिटी बघितली तर ती काय खास अशी नाही. मी तुम्हाला सांगितलं होतं आजचा जे काय मार्केटमध्ये मुवमेंट आलेला आहे, आज आपल्याला पर्टिक्युलर कुठल्याही चांगल्या स्टॉकमध्ये काही मुवमेंट आढळली नाहीये. फक्त आपल्याला इंडेक्स बेसवरती त्या ठिकाणी जे कव्हरिंग आपण म्हणतो शॉर्ट कव्हरिंग ती अनुभवायला मिळाली. इथे आज FISने कॅश मार्केटमध्ये काय केलेलं आहे तर 972 करोड रुपयाची ह्या ठिकाणी सेलिंग झाली बघा. हा जो आकडा दिसतो तुम्हाला तो आकडा 972 करोड रुपयाचा सेलिंगचा आकडा आहे FIचा. ठीक आहे, 972 करोड रुपयाची सेलिंग आहे कॅश मार्केटमध्ये. आपल्या इंडेक्समध्ये त्यांनी 437 करोड रुपयाची इंडेक्स फ्युचरमध्ये खरेदी केली आहे. स्टॉक फ्युचरमध्ये फक्त 35 करोड रुपयाची त्या ठिकाणी त्यांनी खरेदी केली आहे. आणि जे काही इंडेक्स ऑप्शन आहे त्या इंडेक्स ऑप्शनमध्ये 8,000 करोड रुपयाची सेलिंग या ठिकाणी झालेली आहे. पण त्यामध्ये निफ्टी 50चे 7,000 करोड रुपयाचे इंडेक्स त्या ठिकाणी कॉल ऑप्शनमध्ये त्या ठिकाणी शॉर्ट केलेले आहेत. ओके, तर म्हणजे एकंदरीत आपल्याला म्हणजे हा डाटा काय महत्वाचा नाही. आपल्याला महत्वाचं काय आहे का इंडेक्स फ्युचरमध्ये त्यांनी निफ्टीमध्ये फक्त 76 करोड रुपयाची खरेदी झालेली आहे. म्हणजे निफ्टीमध्ये अजून काही शॉर्ट कव्हर झालेले नाहीयेत. बँक निफ्टीमध्ये फक्त 346 करोड रुपयाची त्या ठिकाणी खरेदी झालेली आहे. एकंदरीतच हा डाटा जर बघितला तर डाटा आपल्यासाठी निगेटिव्ह आहे. ओके, फक्त मी तुम्हाला सांगितलं होतं शॉर्ट कव्हरिंग अपेक्षित आहे आणि ती शॉर्ट कव्हरिंग आपल्याला बघायला भेटली. त्याचं कारण आहे, ते कारण आपण या ठिकाणी जाणून घेऊ. पण आपण त्यापूर्वी बघूया की इंडेक्समध्ये काय काय दिसतं. तर सगळ्या इंडेक्समध्ये आज आपल्याला कुठे तेजी बघायला भेटली तर आपला स्मॉल कॅपमध्ये फ्लॅट टू साधारणतः निगेटिव्ह वातावरण होतं. निफ्टी ऑटो सेक्टरमध्ये 0.5% करेक्शन होतं. मीडियामध्ये त्या ठिकाणी थोडंसं करेक्शन होतं. आणि त्यानंतर आपला निफ्टी कॅपिटल मार्केट इंडेक्समध्ये 1.5% करेक्शन होतं. तर एकंदरीतच हे 2-3 इंडेक्स जर सोडले तर जवळजवळ आपण बघूया असं दिसतंय का सगळीकडे मोमेंटम पॉझिटिव्ह आहे. पण आता आपल्याला बघायचं आहे का निफ्टीचा एकदा वाय डाटा अपडेट झालाच असेल, तोही बघूया आपण ऑप्शन चेन. ठीक आहे, आता हा जो पुट कॉल रेशो तुम्ही बघितलाय हा परवा दिवशी किती होता 0.65 होता. म्हणजे किती होता तो ओव्हरसोल्ड होता. आता उद्या आपल्याकडे निफ्टीची विकली एक्सपायरी आहे. आज आपल्याला सगळ्या जे काही मोमेंटम आहे सगळं आजच होऊन गेलेलं आहे. त्यामुळे आपल्याला उद्या एकंदरीतच अशी मोठी मुवमेंट जशी आज झाली तशी बघायला भेटणार नाहीये. कारण पुट कॉल रेशो आता न्यूट्रल झालेला आहे. ठीक आहे, जर तो समजा आता जर म्हणजे आज जर समजा 0.65 0.67 वगैरे किंवा 0.75 असा असता तर मी म्हणू शकलो असतो का शॉर्ट कव्हरिंग अपेक्षित आहे. पण आता शॉर्ट कव्हरिंग आज झालेली आहे त्यामुळे उद्याची एक्सपायरी एवढी काय अशी मोमेंटम दाही होऊ शकत नाही. पण सांगता येत नाही, कारण काय होईल जर समजा एखादं जर पॅनिक आलं, एखादी कॅन्डल काय होते कधी कधी एखादी कॅन्डल सुद्धा मोठा गेम करते. जर एखादी कॅन्डलनं असा मोठा स्पाइक मारला तर मार्केट आणि कंटिन्यू त्या खाली जर राहिलं तर मग त्या ठिकाणी सेल क्रिएट होतात. मग ते अचानक पॅनिक क्रिएट होतं. किंवा एखादी कॅन्डलनं असा वरती स्पाइक मारला तर त्या ठिकाणी अचानक शॉर्ट कव्हरिंग चालू होते. असंही मार्केटमध्ये होते. या ठिकाणी आपण बघूया का 25,500चा पुट जो आहे तर 25,500च्या पुटवरती आपण बघतोय का 2 करोड पुट शॉर्ट आहेत. म्हणजे 25,500च्या खाली तर उद्या मार्केट जाणार नाही असं शक्यता दिसते. कारण त्या ठिकाणी पुट रायटिंग भरपूर मोठ्या प्रमाणात झालेली आहे. 89 लाख नवीन पुट त्या ठिकाणी शॉर्ट ऍड झालेले आहेत. त्यामुळे 25,500 आपल्यासाठी उद्या मजबूत हा सपोर्टचं काम करणार आहे. त्यानंतर दुसरा आपण बघूया 25,600. तर 25,600ला जवळजवळ 1.5 करोडच्या आसपास पुट शॉर्ट आहेत. नवीन 66 लाख त्या ठिकाणी ऍड झालेले आहेत. म्हणजेच आपण 25,600 ही उद्या सहजासहजी तोडणार नाही असं एकंदरीत दिसते. कारण त्याही ठिकाणी पुट रायटिंग आपल्याला जबरदस्त झालेली आहे. पण 25,700 जर आहे तर 25,700ला आपल्याला थोडंसं 25,700च्या वरती टिकायला प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणजे उद्या थोडंसं कन्सोल्टेशन आणि अचानक तेजी किंवा मंदी असं आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळेल. कारण कॉलमध्ये आपण बघतोय का 1,17,00,000 कॉल शॉर्ट आहेत. तर थोडीशी त्यामध्ये कॉल आपल्याला शॉर्ट कव्हरिंग झालेली आहे. कारण 25,000 कॉलचे कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी अनवाइंडिंग झालेले आहेत. पुटमध्ये आपण बघू शकतो का 55 लाख नवीन पुट शॉर्ट जे आहेत ते पुट नवीन शॉर्ट झालेले आहेत. 55 लाख. तर आता या ठिकाणी जो आपण 25,700 हा आपल्यासाठी उद्या असणारे रेजिस्टंट लेवल तो जर क्रॉस जर केला आणि त्याच्यावरती 15 मिनिटाची जर एक ग्रीन कॅन्डल जर आपल्याला त्या ठिकाणी झाली किंवा क्लोज जर झाली तर मग आपल्याला 25,800 पर्यंत आपल्याला मे बी पॉसिबिलिटी सुद्धा नाकारता येत नाही. पण जर 25,800 कडे मार्केट जर चाललं तर मग आपल्याला शॉर्ट कव्हरिंग सुद्धा येईल. जसे आजच्या सारखी थोडीफार शॉर्ट कव्हरिंग येईल. पण आता
काय आहे का, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी 25,700च्या वरती मार्केट टिकतंय का ते महत्वाचं. जर टिकलं तर मग आपल्याला 25,750 25,800 पर्यंत सुद्धा पॉसिबिलिटी आहे, कारण मग हे त्या ठिकाणी आपल्याला कॉल शॉर्ट कव्हर झालेले दिसतील. पण आज जर तुम्ही बघितलं तर या 25,500च्या मध्ये तुम्ही कॉलमध्ये बघा, आज 64 लाख कॉल त्या ठिकाणी शॉर्ट कव्हर झालेत, अनवाइंडिंग झालेत. तर म्हणजे का जे आज मार्केटमध्ये काय बघायला मिळालंय, प्युअरली शॉर्ट कव्हरिंग, ही खरेदी नाही. आपण ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि आता आणखी सगळ्यात महत्वाचं काय आहे का, काल आपला म्हणजे काल मार्केट बंद असताना जे काय आरबीआयनं महत्वाचे डिसिजन घेतलेले आहेत, आता ते डिसिजन काय आहेत आणि त्याचा मार्केटवरती आपल्याला थोडा वाईट इम्पॅक्ट बघायला भेटू शकतो. त्याचा सकाळी आपल्याला बघायला मिळाला वाईट इम्पॅक्ट, पण काय झालं होतं का, पुटकॉल रेशो एकदम आपला ओव्हरसोल्ड आधीच होता आणि त्यामुळे आज आपल्याला थोडंसं ती जी न्यूज आहे त्या न्यूजचा आपल्याला इम्पॅक्ट एवढा जाणवला नाही. पण एक्सपायरी झाल्यावरती त्याचा इम्पॅक्ट आपल्याला नक्कीच जाणवेल. आणि आज जर ते तुम्ही बघितलं तर काय आहे बघा, या ठिकाणी आपण या ठिकाणी बघा एकदा काय काय आहे ते, मी सगळं क्रायटेरिया वगैरे त्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या बनवून ठेवल्यात. बघा काय झालेलं आहे का, आरबीआयने एक डिसिजन घेतलंय मार्जिन ट्रेडिंग फंडिंग वरती, आणि यामध्ये आपल्याला कॅश मार्केटमध्ये हा एक परिणाम बघायला भेटेल. काय झालेलं आहे का, आरबीआयने काही महत्वाचे डिसिजन घेतलेले आहेत. त्यामध्ये आहे सगळ्यात महत्वाचं डिसिजन का, 26 एप्रिल 2001 पासून 2026 पासून हा त्या ठिकाणी 100% कोलेटरल मॅन्डेटरी, म्हणजेच बँक आता ब्रोकरना दिलेल्या कर्जासाठी पूर्ण कव्हरेजची सुरक्षा मागणार. म्हणजेच काय आहे, आता पहिलं आपल्याला काय असायचं, पहिलं हे आपले ब्रोकर काय करायचे, ब्रोकर हे पहिले आपले जे घेतलेले शेअर्स जर आपण समजा प्लेज केले, तर ते प्लेज केल्यानंतर बँकेकडे गहाण टाकायचे, त्यानंतर मग बँकेकडनं पैसे घ्यायचे. त्यासाठी त्यांना काय करावं लागायचं, कोलेट्रॉलसाठी काही त्यांना सवलत मिळत असेल. पण आता असं आहे, जर समजा 1 लाख रुपये जर समजा त्यांना बँकेकडनं कर्ज घ्यायचे, तर त्या ठिकाणी त्यांना 100% कोलेट्रल द्यावं लागणार, म्हणजे 100% 1 लाख रुपये किमतीचीच त्यांना शेअर्स त्या ठिकाणी द्यावा लागेल. ओके. आता पहिलं कसं असायचं, आपण बघतोय का प्रमोटर गॅरंटी किंवा शेक्युर्ड गॅरंटी आता मान्य होणार नाहीये, आणि त्या पहिल्या मान्य व्हायच्या. त्यानंतर बँक गॅरंटीसाठी किमान 50% कोलेट्रल असणे आवश्यक आहे, त्यातील 25% कॅश असावे. पर शेअर्स आणि इक्विटी कोलेटरलवरती किमान 40% हेअरकट लागू. म्हणजे काय आहे, तर आता पहिल्यांदा आपल्याला कसं व्हायचं, जर समजा तुमच्याकडे, आपण अशी कल्पना करा का रिलायन्सचा तुमच्याकडे ₹1,00,000 शेअर्स आहे, ₹1,00,000 शेअर्स तुम्ही रिलायन्सचे आहेत, आणि तुमच्याकडे डिलिव्हरी पडलेली आहे, तुम्हाला मार्जिन उपलब्ध नाही. मार्जिन तुम्ही जर समजा ते जर स्टॉक प्लेस केले, तर ब्रोकर तुम्हाला 90,000 पर्यंत मार्जिन द्यायचा. पण आता म्हणजे फक्त 10% त्या ठिकाणी जो ठेवायचा हेअरकट ठेवायचा, याला आपण हेअरकट म्हणतो. काय असतंय, जर समजा तुमच्याकडे ₹1,00,000 आहेत आणि जर त्यातून जर समजा तुम्हाला 90,000 दिले, म्हणजे तो 10% हेअरकट झाला. तो का असतो, जर सडनली मार्केटमध्ये फॉल जर झाला, तर तुमच्या गहाण ठेवलेल्या तुमच्या शेअर्सपेक्षा तुम्हाला जास्त मार्जिन देता येत नाही ना. मग ते पैसे जर समजा तुमचे ते वसूल कसे करायचे. आता हे कोलेट्रॉल जे आहे ते 40% आता केलेलं आहे. बँकांना प्रॉपर्टी ट्रेडिंग फंडिंग बंद करण्यास सांगितले आहे. हे नियम कमर्शियल बँक आणि क्रेडिट फॅसिलिटीज अमेंडमेंट डायरेक्शन्स 2026 अंतर्गत लागू केलेले आहेत. म्हणजे आता काय होणार आहे, एमटीएफ महाग होणार आहे. एमटीएफ जे आहे, एमटीएफ मध्ये आता पहिल्यांदा आपल्याला म्हणजे आतापर्यंत 4x लिमिट भेटायचं किंवा 5x लिमिट भेटायचं, ते कमी होऊन आता आपल्याला साधारण 2x पर्यंत लिमिट येईल. ओके. जे काय आपले डिस्काउंट ब्रोकर आहे, ते बँकिंग सेक्टरमधले ब्रोकर जे आहे, तर ते तुम्हाला देऊ शकतात, कारण त्यांच्याकडे बँक गॅरंटीसाठी त्यांच्याकडे कॅश असते शिल्लक, त्यामुळे ते देऊ शकतात. पण हा प्रॉब्लेम डिस्काउंट ब्रोकरला येऊ शकतो. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला जे सगळे ब्रोकर्स आहेत, ज्या आपल्या ब्रोकिंग कंपन्या आहेत, आज सकाळी सकाळी बघितलं आपण, सगळ्या ब्रोकिंग कंपन्या असेल, एक्सचेंजचे जे काय आपल्याला सगळे स्टॉक्स आहेत, त्यामध्ये करेक्शन बघायला मिळालं, आणि त्याचं कारणच ते आहे. आता 100% कोलेटरल त्या ठिकाणी बँकिंग गरजेचं आहे. ओके. आता त्यामध्ये इक्विटीवरती तुम्हाला सांगितलंय का, हेअरकट जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी आता 40%, हा आपल्याला कमीत कमी 40% तुम्हाला हेअरकट ठेवावा लागणार आहे. म्हणजे तुम्हाला एमटीएफ मध्ये जे 4x किंवा 5x मार्जिन मिळायचं, त्याची आता तुम्ही शक्यता ही तुम्ही सोडून द्यायची, म्हणजे कमी, म्हणजेच काय होईल, टर्नओव्हर कमी होईल आणि ब्रोकरला त्या ठिकाणी ब्रोकरेज भेटणार नाही. त्याच्यानंतर काय आहे, प्रोप्रायटरी ट्रेडिंग, ज्याला आपण म्हणतो प्रॉप ट्रेडिंग. तर आता त्या प्रॉप ट्रेडिंग वरती काय आहे का, कुठली बँक आता ह्या अशा ब्रोकर्सना प्रॉप ट्रेडिंगसाठी पैसे देणार नाही. एका याचा अर्थ ब्रोकर्सना आता ट्रेडिंग ऑपरेशनसाठी फक्त आपले कॅपिटल वापरावे लागेल, आणि त्यानंतर हाय लिव्हरेज डेरिव्हेटिव्ह आणि स्ट्रॅटेजी कमी होऊ शकतात, मार्केट लिक्विडिटी कमी होऊ शकते. मार्केट लिक्विडिटी आणि व्हॉलॅटिलिटीवरती प्रभाव, मार्केट लिक्विडिटी कमी होण्याची शक्यता आहे, आणि त्यामुळे आता काय होईल का, ब्रोकरला फंडिंग मिळणं कठीण जाईल, ब्रोकर जास्त कॅश
हे त्या ठिकाणी गव्हर्नमेंट सिक्युरिटीज हे आपल्याकडनं घेऊ शकतात आणि काही इंट्राडे मार्जिनची क्षमता कमी होऊ शकते, बाजारामध्ये थोडीशी व्हॉलॅटिलिटी कमी होऊ शकते आणि याचा जो आहे सगळा परिणाम थेट होणार आहे ब्रोकरवरती, कारण कॅपिटल कॉस्ट वाढेल, पर जास्त रोख, त्याच्यानंतर अधिक कोलॅटरल खर्च वाढेल, प्रॉफिट मार्जिन कमी होतील, छोटे ब्रोकरमध्ये आपल्याला त्या ठिकाणी प्रेशर बघायला भेटेल. तर हे असे असंख्य ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता याच्यावरती काय उद्दिष्ट काय आरबीआयचं, तर त्याचं उद्दिष्ट असं आहे का बँकांना अनावश्यक बाजार धोक्यापासून दूर ठेवायचं आहे. म्हणजे काय असं तरी वाटतंय आरबीआयला का करेक्शन वगैरे येईल का काय असं काहीतरी शक्यता दिसते. बाजार क्रॅश किंवा मार्जिन कॉलचा धोका कमी होईल आणि रिटेल इन्व्हेस्टरला सुरक्षित ठेवणं हा या ठिकाणी सगळा उद्देश आरबीआयचा आहे. आता तुम्ही म्हणाल बाजार क्रॅश होणं कसं आहे, काय होतं बघा, जर समजा तुम्ही जर 5x तुम्हाला लिव्हरेज जर मिळालं, मार्केटमध्ये 20% जर समजा एखाद्या स्टॉकमध्ये 20% जर क्रॅश जर आला तर तुमचं मार्जिन 0 होऊन जातं, म्हणजे त्या ठिकाणी सेल ऑफ तयार होतं, त्यामुळे तो स्टॉक आणखीन खाली होतो. पण जर तुम्हाला आता 2x जर लिमिट मिळालं तर काय होणार आहे, 50% करेक्शन पर्यंत तुमची पोझिशन तुम्ही कॅरी करू शकणार आहे. त्यामुळे मार्केटमध्ये खूप मोठा सेल ऑफ एकाच वेळेस येणार नाही असं आरबीआयला वाटते. ओके, ठीक आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि मग आता येऊया आपण परत आपल्या चार्टवरती का निफ्टीमध्ये आपल्याला काय करायचंय, कारण आता हे पण महत्वाचं होतं सांगणं. ओके, तेही सांगणं महत्वाचं होतं. आता या ठिकाणी निफ्टीचा जो चार्ट आहे, हा निफ्टीचा चार्ट मी तुमच्या समोर आता ठेवतो एकदा. ओके, आता हा निफ्टीचा चार्ट आता तुमच्या समोर मी एकदा ठेवतो. ठीक आहे. कुठे गेला आपला, ओके. आता निफ्टीचा चार्ट मी तुमच्या समोर ठेवलेला आहे आणि ह्या चार्ट नुसार जर आपण बघितलं तर आता आपला निफ्टी जो आहे तो निफ्टी आपला 50 आणि त्यानंतर 21 DMA वरती आलेला आहे, पण आपल्या 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती त्याच्यावरती आलेला आहे. ओके, आणि त्यानंतर जो काय RSI आहे तो RSI आपल्याला कंटिन्यू खाली येताना दिसत होता, तो या RSI जवळजवळ आता 60च्या वरती आलेला आहे. म्हणजे जे आपण काल परवा जेवढे पॅनिक आपल्याला आले तेवढे पॅनिकची शक्यता आता कमी आहे. पण इथून कुठे जाऊ शकतो निफ्टी, आपण ते या ठिकाणी बघितलं पाहिजे. त्याकरता थोडंसं आपण एकदा आपण येऊया याला आपल्या डे टाइम फ्रेमवरती एकदा आपला चार्ट घेऊया. ठीक आहे, डे टाइम फ्रेमवरती आपण हा चार्ट बघतो एकदा, तर त्या ठिकाणी आपल्याला काय बघायला मिळते ते आपण एकदा जाणून घेऊ. ठीक आहे, हा आता चार्ट तुम्हाला दिसेल. डे टाइम फ्रेमवरती आपल्याला इथे काय बघायला मिळते, तर डे टाइम फ्रेमवरती जी कॅन्डल आहे, डेलीची कॅन्डल आपल्याला या ठिकाणी अशी ग्रीन तयार झालेली आहे. पण आता आपल्यासाठी महत्वाचं काय आहे, हा महत्वाचा जो आपल्यासाठी मेन रेजिस्टन्स कोणता आहे, तर मेन रेजिस्टन्स जर आपण बघितला तर आपल्या याच्या पिवट पॉईंट नुसार महत्वाचा रेजिस्टन्स जो आहे तो आहे आपला 26,000चा. ओके, पण आता आपण काय आहे का, पहिली गोष्ट 26,000 आपल्याला क्रॉसच होत नव्हता मागच्या आठवड्यामध्ये, पण त्यापूर्वीचा जर आपला झोन रेजिस्टन्सचा जर बघितला तर तो झोन आपला रेजिस्टन्सचा आहे तो कितीचा आहे तो आपण एकदा बघूया. बघा, हा झोन आपला रेजिस्टन्सचा एकदा आपण हॉरिझॉन्टल लाईन नुसार एकदा इथे घेऊया. बघा, ह्या ज्या कॅन्डल दिसतात हा आपल्यासाठी झोन रेजिस्टन्स आहे, तो आहे 25,813. हा आपल्यासाठी मोठा रेजिस्टन्सचा झोन आहे. ह्या कॅन्डलचा जो आपला साधारणतः आपण लोही पकडूया, आपण एकदा लोच पकडूया, टॉप कशाला पकडायचं, तर हा आपल्यासाठी महत्वाचा रेजिस्टन्स आहे. तो कोणता आहे, 25,753. बघा, 25,750 राऊंड फिगर हा आपल्यासाठी मोठा रेजिस्टन्स आहे. मग जर नवीन खरेदी करायची आहे, गॅपअप जर मार्केट ओपन जर झालं तर 25,750च्या वरती जर गेला तर आपण त्या ठिकाणी खरेदी करू शकता. तिथून टार्गेट आपल्याला भेटेल मग 25,800 पर्यंत मे बी टार्गेट, आणि त्यानंतर 25,860 पर्यंत टार्गेट बघायला भेटू शकतात. पण जर थोडंसं जर समजा गॅप डाऊन जर ओपन जर झालं तर मग आपल्याला त्या ठिकाणी जो आपला महत्वाचा आहे 25,550 हा एक आपला एक चांगला बाय झोन आहे आणि ह्या लेवलला आपण या ठिकाणी निफ्टीला बाय करू शकता. ओके, किंवा त्या ठिकाणी आपला इन द मनी कॉल पण त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी ऍड करू शकता. आता थोडं 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपण येऊ. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपण हा चार्ट जर बघितला तर 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपण बघतोय का त्यांनी R1 R2 R3 पर्यंत त्यांनी मजल मारलेली आहे
आणि इथे तुम्ही बघू शकता की जसंही त्यांनी 21 आणि 50चं मुव्हिंग ॲव्हरेज क्रॉस केलं त्यानंतर आपल्याला एक चांगली जवळजवळ 70-80 पॉईंटची तेजी बघायला मिळाली. पण मग आता जो आपल्यासाठी साधारणतः जो सपोर्ट असणार आहे उद्याला, तो सपोर्ट काय असणार आहे? तो सपोर्ट आपल्याला काय सांगतोय? तो सपोर्ट आपल्याला या ठिकाणी तुम्ही बघू शकता बघा, अराउंड हा जो लेवल आहे तर ह्या लेवलला आपल्याला सपोर्ट आहे. ओके, आणि तो सपोर्ट राहील पहिला आपला 25,617, आणि जोपर्यंत 25,617 किंवा 25,615 20च्या वरती आहेत आपण, तोपर्यंत आपल्याला जे काही मोमेंटम असणार आहे ते सगळे मोमेंटम पॉझिटिव्ह असणार आहे. पण जर त्याच्या खाली जर आपण गेलो तर मग थोडंसं परत आपल्याला पॅनिकची थोडीफार सिच्युएशनचा आपल्याला सामना करावा लागू शकतो. ओके, तर हे आपलं होतं आपल्या निफ्टीच्या संदर्भातलं आपलं साधारणतः प्रिडिक्शन. बँक निफ्टीचा आपण बघूया एकदा काय म्हणते बँक निफ्टी आपला. BANKNIFTY बँक निफ्टी जो आहे तो बँक निफ्टी इंडेक्स आपण बघूया. तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला एक चांगल्या प्रकारे तेजी बघायला मिळाली. बँक निफ्टी हा आपल्याला थोडासा सकाळपासूनच आपल्या निफ्टीपेक्षा कमी कमजोर होता, कालही कमी कमजोर होता. जसाही बँक निफ्टीनं हा आपला 21 आणि 50चं जे मुव्हिंग ॲव्हरेज आहे ते जसंही क्रॉस केलं आणि क्रॉस केल्यानंतर एक चांगली मुवमेंट आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळाली. आता बँक निफ्टीचं जे नेक्स्ट टार्गेट असणार आहे ते टार्गेट किती असणार आहे? आता 61,000 तर मी तुम्हाला सांगितलं, 61,000 काल परवा आपला विषय झाला होता. आता मी आपल्याला नेक्स्ट टार्गेट बँक निफ्टीचं असणार आहे अराउंड 61,500चं. ठीक आहे, 61,500चं नेक्स्ट टार्गेट असणार आहे. आणि आपला जो बाय झोन असणार आहे तो बाय झोन असणार आहे जर 60,500च्या आसपास जर मिळाला तर हा आपल्याला त्या ठिकाणी बाय झोन असणार आहे आणि टार्गेट आपलं बँक निफ्टीचं 61,500चं असणार आहे. तेव्हा आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचंय. ओके, तर आता हे आपलं होतं व निफ्टी आणि बँक निफ्टीसाठीचं उद्याचं आपलं प्रिडिक्शन. अर्थात हा जो काही सगळा व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून मी आपल्यासाठी बनवला होता. आणि या व्हिडिओमध्ये मी कसल्याही प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा तुम्हाला सल्ला दिला नाही, फक्त तुम्हाला एज्युकेशनल पर्पजनुसार सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि तेव्हा आता इथे आपण थांबूया आणि परत भेटूया आपण परत नवीन विषय असं. तोपर्यंत माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.